लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या मुहूर्तावर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटकिनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे, दोन मुहूर्त या ठिकाणी समोर आलेले आहेत। त्या दोन मुहूर्तापैकी एक मुहूर्तावर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुमची पडताळणी सगळ्या लाडक्या ताईंची परत एकदा पडताळणी होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे, ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी लाभ घेतात पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। चला कुणाकुणाला असं वाटतंय की हा 14वा हप्ता लवकरात लवकर आमच्या अकाउंटला भेटायला पाहिजे, एकदा लवकर लवकर सांगायचं। बघा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या मुहूर्तावर या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। टाइम्स नाव मराठीची बघा या ठिकाणी बातमी माझी नाहीये, मी बोलत नाहीये, टाइम्स नाव मराठी न्यूजपेपर मध्ये टीव्हीवर सगळीकडे ही बातमी आलेली आहे। तर नेमकी बातमी काय असणार आहे तर लाडक्या ताईंनो आपण बघूया एकदम सविस्तरपणे की कोणत्या तारखेला तुम्हाला हा पैसा येणार आहे, तुम्हाला हा हप्ता येणार आहे। 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे हा हप्ता आणि केव्हा मिळणार आहे हा हप्ता, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट बातमी दाखवत आहे, टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे। टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे, बातमी वाचा, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत, मी या ठिकाणी काही बोलत नाहीये, डायरेक्ट तुमच्या समोर काय बातमी बघूया। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता या दिवशी एकत्र मिळण्याची शक्यता। तर लाडक्या ताईंनो बघा तुम्हाला एक मोठ्या स्वरूपाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि त्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे तर हा हप्ता भेटणार आहे। आणि बऱ्याच ताईंना असं वाटतंय की बाबा आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे तर मग पुढचा महिना कोणता असणार आहे तर तो म्हणजे सप्टेंबर महिना असणार आहे। तर सप्टेंबर महिन्याचे पैसे पण आम्हाला लवकरात लवकर भेटायला पाहिजे, त्याच्यामुळे या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात, कारण की सप्टेंबर महिन्याचे पण पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतात अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की लवकरात लवकर आम्हाला हे 3000 रुपये अकाउंट यायला पाहिजे, म्हणजे कोणते 14वा हप्ता आणि 15वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र भेटायला पाहिजे अशा कोणत्या कोणत्या ताईला वाटतंय पटपट सर्वांनी सांगायचं। चला तर वेळ नाही वाया एकदम व्हिडिओला सुरुवात करूया। ही टाइम्स नाव मराठीची बातमी आहे, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट, लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे, कारण लाडक्या बहिणीला ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। तर नेमकी काय बातमी आहे आपण बघूया, कोणत्या दिवसाला हे पैसे जमा होणार आहेत, टाइम्स नाव मराठीने काय दावा केलेला आहे तर बघूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आलेला होता। आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा एक मोठी अपडेट समोर आली आहे, एक मोठी बातमी समोर आली आहे आणि या दिवसाला तुम्हाला पैसे जमा होतील अशा स्वरूपाची ही बातमी असणार आहे। तर बघा तर दोन या ठिकाणी तारखा दिलेल्या आहेत, त्यांनी दोन मुहूर्त या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगत आहे काय नेमकी बातमी बघा, टाइम्स नाव मराठीची बातमी आहे। तर लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावर हप्त्याचे वितरण केले जाते, त्यामुळे आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। बघा या ठिकाणी दोन तारखा या ठिकाणी तुम्हाला भेटलेल्या आहेत। पहिली तारीख आहे गणेशोत्सव म्हणजे गणपती या ठिकाणी स्थापना माहिती सगळ्याला बुधवारी आहे, बुधवारी सगळ्याला हप्ता भेटेल अशा स्वरूपाची एक बातमी आहे। आणि नंतर आहे गौरी गणपतीचं आगमन, म्हणजे बघा गौरी गणपती हे काय असतं महिलांसाठीचं एक मोठा सण मानला जातो आणि सणाच्या निमित्ताने या ठिकाणी पैसे जमा होतील अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या दोन मुहूर्तावर पैसे येऊ शकतात अशा स्वरूपाची टाइम्स नाव मराठीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो या मुहूर्तावर पैसे यायला पाहिजेत का? कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की पट सर्वांच्या अकाउंटला पैसे टाकून टाकावेत आणि सरकारने आम्हाला मदत करावी, येणारा सण आम्हाला चांगला सुखाचा जावा। तर गणेशोत्सव बघा कोणत्या तारखेला आहे
तुम्हाला सर्वांना माहिती आहे परवा दिवशी बुधवारी या ठिकाणी गणेशोत्सव आहे, तर बुधवारी या ठिकाणी पैसे जमा होतील अशा स्वरूपाची एक बातमी आहे। त्याचबरोबर गौरी गणपतीचं या ठिकाणी आगमन तुम्हाला सगळ्यांना माहिती रविवारी आहे, येणाऱ्या रविवारी हे आगमन असणार आहे। तर ह्या दोन मुहूर्त म्हणजे येणाऱ्या बुधवारी किंवा शक्यतो सोमवारी, येणाऱ्या बुधवार किंवा सोमवार या 2 दिवसापैकी एक दिवसाला हे मुहूर्त चालू होणार आहे, म्हणजे तुमचं वाटपाला सुरुवात होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला या ठिकाणी त्यांनी सांगितले की 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येतील ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे। तर 2 महिन्याचे पैसे जर अकाउंटला आले तर खूपच चांगलं होईल। कोणत्या कोणत्या लाडक्याला असं वाटतं की 3,000 रुपये आपल्या सगळ्यांच्या अकाउंटला यायला पाहिजे, पटपट सर्वांनी सांगा, कारण की आता बघा ऑगस्ट महिन्यात संपत यायला फक्त या ठिकाणी 4-5 दिवस राहिलेले आहेत आणि येणारा ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना असणार आहे। तर सप्टेंबर महिन्याचे पैसे पण अगोदर टाकलं तर सरकारला काही प्रॉब्लेम होणार नाहीये। त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र भेटायला पाहिजे, 3000 रुपये भेटायला पाहिजे। असं कोणत्या कोणत्या लाडक्यात यायला वाटतंय? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हे 3000 रुपये हवेत का, पटपट सर्वांनी सांगायचं आहे। त्याचबरोबर तर लाडक्यानो बघा, याच बरोबर तुम्हाला एक महत्त्वाची बातमी समोर आली, आणखी काही जिल्हे या ठिकाणी ऍड झालेले आहेत, त्या जिल्ह्यांच्या याद्या समोर आलेल्या आहेत। अपात्रता लाडक्याताईंची या ठिकाणी समोर आलेली आहे आणि या अपात्रतेमध्ये ज्या लाडक्या ताई बसतात त्यांना हा 14वा हप्ता भेटणार नाहीये। हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय की ज्या लाडक्याताईंची घरी येऊन तपासणी झालीये त्या ताईंना भेटू शकतात पैसे, त्यांची तपासणी झाली, यादीमध्ये नाव आलं तर पैसे भेटतील। पण जर तुमची तपासणी झाली नाही आणि 12वा 13वा हप्ता तुम्हाला भेटला नाही तर तुम्हाला 14वा पण हप्ता भेटणार नाहीये लाडक्याताईंनो। त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांची बातमी समोर आले, तुमचं नाव सांगायचे, जिल्हा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्सवर सांगायचं, कारण की बघा सगळ्या जिल्ह्यांची माहिती समोर आली। पुणे जिल्हा सगळ्यात जास्त आहे, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं, पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी आकडेवारी येणार आहे। तर पुणे जिल्हा बघा या ठिकाणी 2,04,000 जवळजवळ 2 लाखाचा आकडा पार केलाय। एक त्या पुणे जिल्ह्याने 2 लाखाचा आकडा पार केलेला आहे। त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,000चा आकडा आहे। नंतर अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी 1,25,000, 1 लाख हेडी पण पार करून टाकलेला आहे। त्याच्यानंतर नाशिक मध्ये 1,86,000 बघा 2 लाखाच्या जवळ जवळ आलेला आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 1,04,000 या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये 1,14,000 आहे। मुंबई उपनगरात 1,13,000। बघा सगळ्या जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे जमा झालेली आहे लाडक्या, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला पुढचे जिल्हे पण तुम्हाला पटपट सगळ्यांना दाखवतो। रायगड जिल्हा 63,000, बीड जिल्हा 71,000, लातूर जिल्हा 69,000, सोलापूर जिल्हा 1,04,000, सांगली जिल्हा 90,000, सातारा जिल्हा 86,000, नांदेड जिल्हा 82,000, जालना जिल्हा 73,000 अशा स्वरूपाची आकडेवारी समोर आली। आता बघा त्याचबरोबर नागपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये 95,000 या ठिकाणी आकडा आलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे अमरावती 59,000 या ठिकाणी आकडेवारी आलेली आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा आहे गोंदिया 33,000 या ठिकाणी आकडेवारी समोर आलेली आहे। नंतर ही बघा नाशिक मोठा आकडा तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे आणि हळूहळू त्याच्यात वाढ पण झालेली दिसते तुम्हाला। त्याच्यानंतर अहिल्यानगर पण तुम्हाला सांगितलेलं आहे, जळगाव 92,000। तर बघा सगळ्या जिल्ह्यांची आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे लाडकेताईंनो। बघा तुमचा जिल्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि लाडकेताईंनो काळजी करू नका, पडताळण्या सगळ्यांच्याच होणार आहेत। असं समजू नका की फक्त 26-27 लाख ताईंच्याच पडताळण्या झाल्यात की काय, सगळ्यांच्या पडताळण्या सुरू होणार आहेत। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। सगळ्याला 13वा हप्ता भेटला असेल तर 14वा हप्ता भेटणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।